खाली बसता येत नव्हतं जमिनीवर आणि चालता तर येतच नव्हतं. पहिले तर सुरुवात झाली पाय लचकणं वगैरे गुडघ्याला आणि नंतर मग ते सुरू झालं. हॉस्पिटलला गेले की 15-20 दिवसाचे 3-4 हजार असं मेडिसिन द्यायची 3-4 हजाराचं आणि मग मी ते 15 दिवसाचं घ्यायची. आज डॉक्टरांकडे जायची. परत 15 दिवसांनी मी परत एक्सरे वगैरे MRI 2-3 वेळेस MRI वगैरे केले. सगळंच करून झालं आणि मग त्याला काही मला फरकच पडत नव्हता. त्रास त्रास काय व्हायचा तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही हे सगळे टेस्ट केले, मेडिसिन होते, पण तुमचं मग एक लेडी म्हणून घरातलं काम, फॅमिली, मग या सगळ्या गोष्टीमध्ये कशी इन्व्हॉल्वमेंट असायची तुमची? बाकीचं काम म्हणजे काम तर करावं लागायचं मॅडम, पण मग काम असं करायची की थोडंसं ज्याला जायचं त्याचं आवरून द्यायचं आणि बसायचं. म्हणजे मला बसताच येत नव्हतं ना खाली, तर चेअरवर बसून सोफ्यावर बसून जेवण वगैरे करायचं म्हटलं तर सोफ्यावर बसून आणि एक पाय असं लांब करूनच बसावं लागायचं. मला पाय असं मांडी पोट होत नव्हता आणि खूप आणि एवढं पेन व्हायचं मॅडम मला की असं स्वेलिंग यायची मला. 3-4 दिवस स्वेलिंग कमी होत नव्हती माझ्या पायाची. अच्छा, एवढा त्रास व्हायचा. आणि आता मग ह्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर म्हणजे त्यावेळेला सुद्धा रात्रीची झोप वगैरे कशी असायची? तुम्ही रात्री झोप यायची तुम्हाला? नाही मॅडम, रात्रीचं तर थोडीशी झोप लागायची आणि खूप जास्त पेन व्हायचं. एवढं पेन व्हायचं की पूर्ण राईट साइड म्हणजे पूर्ण पेन व्हायचं मला. पाठीमध्ये आणि कमरेमध्ये पूर्ण हात ते पाय पूर्ण राईट साइड पूर्ण गेली होती. अगोदर तर गुडघ्यापासून सुरुवात झाली आणि नंतर पूर्ण पार्ट असं कम्प्लीटच झाला तो पूर्ण. आणि सगळ्यांना मी असं चेपून द्या म्हणायची मुलं आणि मुलं थकायची. मग ते काही दिवसानंतर तर ते त्यांना आवाज दिला की ते दूर जायचे माझ्यापासून. त्यांना वाटायचं आता आलंय आपल्याला काम हिचं आणि हिला झोप लागेपर्यंत ही काही सोडत नाही, असं करायचे आणि सगळे पळून जायचे माझ्यापासून. आणि नंतर मग तर आमच्या सरांना पण ती वेळ आली, त्यांना पण मला चेपून द्यावं लागायचं. बरोबर, म्हणजे भरपूर सगळ्या लोकांना, घरच्यांना तुम्ही हे केलं. पण आज कम्युनिटीमध्ये आल्यानंतर तुमच्यात काय शारीरिक मानसिक बदल काय झाले मॅडम? मॅम, इथं आल्यानंतर पहिले तर माझं थँक्यू म्हणे कम्युनिटीला. मला कम्युनिटी भेटली आणि मी इथं पार्ट बनले कम्युनिटीचा, तर खूपच माझा छान रिझल्ट आला याच्यामध्ये. आणि मला त्याच्यासोबतच BP, शुगर, कोलेस्ट्रॉल हे तिन्ही पण आणि मायग्रेन हे तिन्ही पण मला टॅबलेट चालू होत्या. मी दिवसभराच्या 7 ते 8 टॅबलेट घ्यायची दररोजच्या. जास्त पण कधी कधी कमी नव्हते. कधी कधी असं मेडिसिन बदलून दिलं की जास्त पण घ्यावं लागायचे मला त्याच्यापेक्षा. अच्छा, म्हणजे ह्या गोळ्या कधीपासून खायच्या? मग किती वर्ष झाले? ह्या मी BP, शुगर, मायग्रेन, कोलेस्ट्रॉल याच्या गोळ्या मी 5 ते 6 वर्ष झाले मॅडम, तेव्हापासून खात होते. आणि आता कम्युनिटीचं पार्ट बनले तेव्हा माझी 3 महिन्यातच शुगरची टॅबलेट माझी पूर्णपणे बंद झाली मॅडम. आणि 1 वर्षानंतर माझी कोलेस्ट्रॉल आणि BPची टॅबलेट पूर्णपणे बंद झाली. अच्छा, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बंद केलं? हो मॅडम, डॉक्टरांनीच बंद केलं, मी माझ्या मनाने काहीच केलं नाही. बरं, मग आता तुमचे त्रास कितपत कमी झाले? जे नी पेन, बॅक पेन म्हटलं, एक बाजू पूर्ण हे झालेली, त्याच्यात काय चेंज झाला? आता तर मॅडम काहीच नाही. आता तर असं वाटतंय की मला काहीच नाहीये. मला पहिले काय होतं तर ते माझ्या लक्षात राहत नाही, पण मी लिहून ठेवलेलं आहे मला काय काय त्रास होतो. बरोबर आहे, लिहून ठेवायला पाहिजे, नाही तर काहीच होत नाही म्हटल्यावर विसरून जातो ना आपल्याला काय नक्की झालं होतं. पण आता काही त्रास नाहीये आणि रात्रीची झोप व्यवस्थित झाली आता? हो, आता रात्रीची झोप चांगली लागते मॅडम. एकदा मी झोपले का 10-10:30ला झोपले का की सकाळी बरोबर 4ला अलार्म न लावता मला बरोबर 4ला जाग येते. कधी कधी होतंय की जसं थोडंसं झोपावं आणि झोपली की मग साखर झोप लागली की अर्धा तास 1 तास जातो त्याच्यामध्ये. कधी कधी होतं लेट मला. ओके. आणि वजनात वगैरे किंवा तुमच्या आता रुटीनच्या कामामध्ये काय फरक पडला? जसं तुम्ही म्हणला मला काम काही जमत नव्हतं, बसायचं होत नव्हतं, पण ह्या गोष्टीमध्ये काय चेंज वाटतं आता? याच्यामध्ये मॅडम मला आता जे बसता येत नव्हतं ना, आता मी 3 ते 4 तास मी खाली मांडी घालून बसू शकतो. आणि डॉक्टरांनी तर मला ऑपरेशन करायला सांगितलं होतं गुडघ्याचं, तर ते पण माझं ऑपरेशन पण टळलं. आणि त्याच्यासोबत माझं 11 kg वेट लॉस पण झालं, फॅट लॉस पण झालं.